हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. आणि हा माझा ऑफिशियली फर्स्ट ब्लॉग आहे चॅनलवर. आणि मागचा जो व्हिडिओ होता तो इंट्रोडक्शन ब्लॉग होता. आणि सर्वांनी हा ब्लॉग एंडपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आज मी माझ्या भावाला मीन्स कुठे गेला काय माहिती, मला आता टिफिन पॅक करायचं आहे आणि मला त्याची बॅग पण पॅक करायची आहे. काय काय करायचं ना, माझा मोबाईल चार्जिंगला लावला आणि त्याच्या स्विच ऑन नाही तुम्ही पाहू शकता. सो ती तुमची चुकी. तुम्ही स्वतः तुमचं काम करायचे, मी का करू तुमचे काम ना. वा वा वा. हा तर मग करते ना, टिफिन पॅक करते, बॅग पॅक करते, हे सर्व तर मीच करणार आहे ना. तू कोण है बे. सो गाईज, आता मी आली किचन मध्ये राजसाठी टिफिन बनवायला. आज 4 वाजेलाच आमचं जेवण बनवायचं चाललंय कारण राज जातोय घरी. आता त्याच्यासाठी चपाती भाजी बनवते आणि मग पुढचं त्याला सोडायला पण जायचंय कारण त्याला पुण्यातलं जास्त काही नॉलेज आहे नाही सध्या. सो ठीक आहे. 1 hour later. सो गाईज, आता कणिक मळून झालंय आणि रातचा माझा थोड्याच वेळ पहिले झगडा चालू होता की भांडे कोण खाली ठेवले आणि कोण. पण काय करणार ना, आता धुतलेले भांडे जर इथं किचनावर ठेवले तर पसारा होतो. मी त्याला सांगते खाली ठेवले आणि का ठेवू छान आहे नाही चालू असतं. तुम्ही कमेंट तुम्ही पण कमेंट मध्ये नक्की सांगा की तुमचे पण तुमच्या भावंडांसोबत तसेच भांडणे होतात का. काय बरं गाईज, आता भाऊ पण कुकर राज आणि जे आमच्या दीदीला येत नाही ते करावं लागतंय. सो गाईज, आता भाजी कापून झाली आहे. तिला आता आपण बॉईल करायला ठेवू आणि बाकी पुढचे कामांना लाईट गेली अशा प्रकारे. तर गाईज, लाईट गेली आहे, मग आम्ही आता कुकिंग करू शकत नाही कारण माझ्याकडे आता इलेक्ट्रिक इंडक्शन आहे ज्याच्यावर आता स्वयंपाक होऊ शकत नाही लाईट गेल्यामुळे. आणि मग म्हटलं, राजला सांगितलं मी की चल म्हटलं तुला पॅकिंगच करून घेऊ तेवढ्या वेळामध्ये कारण की ऑलरेडी 5 वाजले आणि त्याची 8:30 वाजेची ट्रॅव्हल आहे. इथून 7 वाजता तरी निघावं लागेल तेव्हा आम्ही बालेवाडी स्टेडियम पोहोचू. त्याचा ट्रॅव्हल पॉईंट आहे तिथं. 2 hours later. असेच बसलोय गाईज आतापर्यंत. अजून तर काही इच्छा दिसत नाही आहे राजची इथून निघायची. मला सोडून जायची इच्छा नसेल त्याला. काय करायचं आता, लवकर लवकर पॅकिंग करायची आहे पण हा पोरगा उठत नाही आहे आणि पावसाचं पण काय समजत नाही, येईल नाही येईल. वातावरण दिसतंय बाहेर आणि मी अशीच बसली आहे, काही करायला नाही आहे सध्या. कुकिंग वगैरेचा प्लॅन तर गेलाच. तर मग आता मी राजला बोलली की असं बसण्यापेक्षा आपण तुझी बॅग पॅकिंग करू कारण की ऑलरेडी 5 वाजले अँड विचार केला की मीच बोलली तुला की मग मी त्याला म्हटलं आता 5 वाजले सो आपण लवकर लवकर तुझी पॅकिंग करून घेऊ. आम्हाला 7 वाजता इथून निघावं लागेल. त्याचा पिकअप पॉईंट आहे बालेवाडी स्टेडियम. सो आम्हाला तिथपर्यंत पोचायला 1-अर्धा तास तरी लागेलच आणि पावसामुळे बहुतेक जास्त वेळही होऊ शकतो. तसं रेडी झाली, मेकअप वगैरे केला. मीन्स मेकअप तर नाही म्हणता येणार याला, जे काही केलं असेल ते जस्ट स्किन केअर वगैरे केली आणि आता निघतोय. लवकरात लवकर पोचण्याचा आम्ही प्रयत्न करू तिथं. अँड येस, सिम्पली हर्षी ब्लॉग्स. गाईज, राज निघालाय त्याचा सामान वगैरे पॅक करून लिफ्ट यायची वाट बघतोय आणि आम्ही त्याला ड्रॉप करायला जातोय. काही शब्द तुमचे बोललेवान. ओके, ह्याच प्रकारे लिफ्ट आली आहे. माझी पण एंट्री झाली आहे.
अचानक मला माझी एक मित्र माझी फ्रेंड भेटते, ती आमच्याच अपार्टमेंटला राहते. आम्ही नवीनच तिथं शिफ्ट झालो आहे, तर मला माहीत नव्हती ही गोष्ट. एकदम सरप्राईज होतं असं बाहेरगावी जेव्हा आपल्याला आपल्याकडचे लोक बघायला मिळतात तेव्हा. मला खूप आनंद झाला आणि आता आम्ही जातोय. हां, भेट पण एकदम असं कोइन्सिडन्सने झाली, असं काही प्लॅन वगैरे नव्हता. आणि तेव्हा कॅमेराही बंद होता, म्हणून मला तिला तुमच्यासोबत भेटवता नाही आला. अँड पाऊस चालू झाला आहे, जो दिवसभर पडत नव्हता त्याने आता यायला सुरुवात केली आहे. मी तुम्हाला सर्वांना सांगायचं विसरली की राज जातोय पण नेमका जातोय कुठे. तर राज जातोय नंदुरबारला आमच्या घरी. तर राज तर काही आता भाव देत नाही, कारण की त्याला त्याच्या मम्मीला भेटायचं आहे. आमची मम्मीचा लाडका बॉय. येस. ट्रॅफिकची लाईन लागली गाईज. ट्रॅफिक काही थांबायचं नाव घेत नाही का. आता आम्ही आलोय बालेवाडी स्टेडियम जवळ. इथं तुम्हाला माझा आवाज कमी येईल कारण की रश खूप आहे आणि पावसामुळे आम्ही भिजलो थोडंसं. तर उदय गेला आहे चहा आणायला. सर्वांनी चहा प्यायची इच्छा झाली. याला थंडी वाजू नये म्हणून आम्ही चाय पितोय याच्यासोबत. चाय इज हिअर गाईज. नाही करा ना काही, खूप चटके लागतंय मला. ट्रॅव्हल्स यायला खूप वेळ आहे आणि आम्हाला निदान 1-अर्धा तास तरी इथं राहावं लागेल. मग बघू आता किती वेळ लागतो. कळवते. चल जय माता दी. चलो बाय बाय. पनीर पेरी पेरी मोमोज घेतो आणि भूक लागली होती. राजला सोडला होता आणि येता येता आमच्यासोबत 2 वेळेस हादसे होता राहिले. ओके गाईज, सो फायनली गाईज मी घरी आली आहे. राजला ट्रॅव्हल्समध्ये बसवून आणि त्याचा मला कॉल पण येऊन गेला की तो चाकणपर्यंत पोहोचला आहे. आणि आता मला घरी येऊन असं सोनं सोनं वाटतं आहे, पण ठीक आहे, तो रिटर्न पण येणारच आहे माझ्याजवळ. आणि असं मी आता बाहेर गेली. माझा पण फर्स्ट एक्सपिरियन्स होता ब्लॉग शूट करायचा. थोडीशी मी पॅनिक झाली बाहेर लोकांसमोर शूटिंग करायला वगैरे, बट मजा पण तेवढीच येते की लोक बघतात की अरे वा ही काय करते असं. आणि मस्त एन्जॉयमेंट पण वाटते. आणि मी खूप एक्सायटेड होती की मी ब्लॉग शूट करेल बाहेर जाऊन. मस्त वाटतं. आणि असं आहे की कधी नाही केलेल्या गोष्टी कधी करायला भेटतात तर मस्तच वाटतं. तो मी एक्सायटेड पण आहे आणि थोडी नर्वस पण आहे. मला तुमच्या सपोर्टची गरज आहे. तुम्ही सर्वांनी मला सपोर्ट करा आणि मी अजून खूप चांगला प्रयत्न करेन ब्लॉग्स बनवायचा आणि खूप चांगल्या पद्धतीने शूट करायचा प्रयत्न करेन.
तुम्ही मला कमेंट्समध्ये पण सुचवा की मी अजून काय नवनवीन कॉन्टेंट बनवू शकते किंवा काही व्हिडिओजचे आयडियाज असतील तर तुम्ही पण मला शेअर करा. नक्की मी त्यावर प्रयत्न करेल बनवायचा. आणि थँक्यू सो मच गाईज, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.